तुमच्या स्वयंपाकघरात दररोज वापरले जाणारे मसाले खरोखर किती सुरक्षित आहेत हा प्रश्न सध्या अनेकांच्या मनात येतोय। एका चाचणी अहवालामुळे मसाल्यांच्या गुणवत्तेबाबत नव्याने चर्चा सुरू झालेली आहे। या तपासणीत काही मसाल्यांमध्ये कीटकनाशकांचे प्रमाण जास्त असल्याचं तसंच एंटरबॅक्टेरियासी नावाच्या जीवाणूंची उपस्थिती असल्याचं आढळलेलं आहे। त्यामुळे हा जीवाणू नेमका काय आहे आणि तो आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकतोय याबाबत अनेकांमध्ये उत्सुकता वाढली आहे। विशेष म्हणजे हा दावा भारतातील प्रसिद्ध मसाला ब्रँड एव्हरेस्टच्या काही उत्पादनांमध्ये करण्यात आलेला आहे आणि प्रामुख्याने सगळ्याच भारतीय घरांमध्ये या मसाल्यांचा वापर होत असल्यामुळे ही चिंतेची बाब ठरत आहे। नेमकं काय घडलंय जाणून घेऊया आपण। 1 मार्च 2026 रोजी ट्रस्टिफाईड नावाच्या एका यूट्यूब चॅनलने एक व्हिडिओ रिलीज केला। या व्हिडिओमध्ये त्यांनी एव्हरेस्ट कंपनीच्या काही मसाल्यांची गुणवत्ता तपासल्याचा दावा केलाय। चॅनलने डीमार्ट मधून प्रत्येक मसाल्याचे 3 पॅकेट खरेदी केले आणि त्यापैकी 1 पॅकेट प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला। तपासणीसाठी पाठवलेल्या मसाल्यांमध्ये एव्हरेस्ट गरम मसाला, किचन किंग मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि मीठ मसाला यांचा समावेश होता। या चाचणीचा उद्देश हे मसाले भारतीय अन्न सुरक्षा आणि नामक प्राधिकरण यांनी ठरवलेल्या सुरक्षित मर्यादांचे पालन करतात का हे तपासणं होता। लॅबच्या अहवालानुसार काही नमुन्यांमध्ये कीटकनाशकांचे प्रमाण जास्त असल्याचं आणि काही नमुन्यांमध्ये जीवाणूंची उपस्थिती असल्याचं आढळलंय। विशेषतः एंटरबॅक्टेरियासी नावाच्या जीवाणूंच्या कुटुंबातील बॅक्टेरियाचे प्रमाण काही नमुन्यांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त असल्याचं सांगण्यात आलंय। एव्हरेस्ट मसाले हे भारतातील अनेक घरांमध्ये रोजच्या स्वयंपाकात वापरले जातात। त्यामुळे ही माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली। व्हिडिओतील माहितीनुसार एव्हरेस्ट गरम मसाल्यात एसेटामिप्रिड आणि एक्झॉक्स्ट्रीस्ट्रॉबिन ही 2 कीटकनाशके निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात असल्याचा दावा करण्यात आलाय। तर एंटरबॅक्टेरियासी या जीवाणूंचे प्रमाणही अधिक असल्याचं नमूद झालंय। एव्हरेस्ट किचन किंग मसाल्यामध्ये एंटरबॅक्टेरियासी जीवाणूंचे प्रमाण हे मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळले। तसंच थायमेथॉक्साम, कार्बेडायझेम, बोंबेलिन आणि कार्बोडायझेम ही 3 कीटकनाशके सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जाते। एव्हरेस्ट काश्मीरी लाल मिरची पावडरमध्ये कीटकनाशकांचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळलं नाही, परंतु या नमुन्यात एंटरबॅक्टेरियासी जीवाणूंची उपस्थिती अधिक असल्याचं आढळले। एव्हरेस्ट मीठ मसाल्याच्या नमुन्यात इथिऑन, टेबुकोनाझोल, एझॉक्स्ट्रीस्ट्रॉबिन आणि फ्लुपायराम ही काही कीटकनाशके जास्त प्रमाणात असल्याचा दावा करण्यात आलाय। याशिवाय या मसाल्यांमध्येही जीवाणूंचे प्रमाण वाढलेलं असल्याचं सांगण्यात आलंय। एंटरबॅक्टेरियासी जीवाणू म्हणजे नेमकं काय तर आरोग्य तज्ञांच्या म्हणण्यानुसार एंटरबॅक्टेरियासी हे जीवाणू मोठं कुटुंब आहे। या गटात ई कोलाई आणि साल्मोनेला यांसारखे काही जीवाणू समाविष्ट आहेत। हे जीवाणू अन्नात आढळल्यास अन्न दूषित होण्याची शक्यता असते। या जीवाणूंमुळे पोटदुखी, जुलाब, उलट्या, पोटात मुरडा येणं किंवा फूड पॉयझनिंग सारख्या समस्या उद्भवू शकतात। विशेषतः लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा लोकांमध्ये याचा परिणाम अधिक गंभीर होऊ शकतोय। तज्ञांच्या म्हणण्यानुसार मसाल्यांमध्ये जीवाणू आढळण्याची काही कारणे असू शकतात। उदाहरणार्थ कच्चा माल नीट स्वच्छ न करणं, मसाले योग्य प्रकारे न वाळवलं जाणं, प्रक्रिया करताना स्वच्छतेची योग्य काळजी न घेणं, पॅकिंग दरम्यान स्वच्छतेच्या नियमांचं पालन न होणं। कीटकनाशकांचं प्रमाण जास्त असलेल्या अन्नपदार्थांचं दीर्घकाळ सेवन केल्यास शरीरावर हळूहळू परिणाम होऊ शकतो। अशा रसायनांचे अवशेष शरीरात साचल्यास यकृत, पचनसंस्था आणि मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो असं तज्ञांचं मत आहे।